संपला हात लावून आणि माझ्या हात अडकते. शेंडाला हुकी ही जाळीचा पीक काढायचं चालू आहे सध्या. वडल्यावर तुटून निघतं की एकदम लहान घराची चाळी. या पद्धतीने जाळी घातली असते. लहान चिमण्यांसाठी स्पेशल जाळी. एकदम एका बोटाची एकच बोट जाते ह्यात. यामुळे फक्त काय होणार आहे, लहान जी चिमणी आहे त्यामुळे ह्यातून जात नाहीत. आपल्या बागेच्या कडेला शाळेची खूप अशी मोठी मोठी झाडं आहेत आणि त्यामुळं काय आहे, लहान चिमण्या खूप आहेत आणि त्यांनी कितीतरी प्रयत्न केला तरी त्या बागेतून हटत नाहीत. मी तुम्हाला दाखवतो. या पद्धतीने अख्खे घडच्या घड त्यांनी रिकामे केलेत. हे पहा, ठीक आहे नाही पण वा असे घड संपूर्ण रिकामे केले आहेत. नका इथं पण नका. त्यांना पक्ष्यांना कितीही हाकला आणि किती बी प्रयत्न केले तरी ते माणसाच्याकडून या झाडातून त्या झाडात जातात, पण ते काय उठून जात नाहीत. मग हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही दरवर्षी जाळी टाकतो, पण ती जाळी आतापर्यंत कशी असायची की मोठ्या घराची असायची आणि ह्या जाळीतून ते आरामशीर लहान चिमण्या आत बाहेर करू शकतात. पण ही आपण नवीन आणलेली जाळी आहे ती एकदम लहान घराची आहे आणि लहान घराची असल्यामुळे या जाळीतून त्या चिमण्या आत बाहेर करू शकणार नाहीत. पायात कसा होते प्रयोग ते आपण जाळी टाकण्यासाठी जुगाड आहे केलेला, तोही आपण बघूया कसा आहे तो. तर पहिल्यांदा असं जाळीचा गुतडा काढायचा चालू आहे सध्या. रुंदी किती आहे सांगितली? 10-12 फूट असते. लय नसते. 10-12 फूट असते. तर पुढं उचला. रस्ते घेतले रे. जाळी काय दिसतच नाही रे ते. असं करा दिसते मी काढली सुटते. नाही पुढे घेता मी थांबा. या ठिकाणी पुढे जाऊया. पुढे ओढलं जाते जाळी अशी ओढून घेतली जाते. या साईडची जाळी आणि या साईडची जाळी अशी जवळ करून पुन्हा बांधावी लागते. करत नाही का?
अनुष्काची जाते अनुष्का. इथं झाडाच्या आतमध्ये सुद्धा येऊन खाल्ले बघा. त्यानं मग चिमण्याने हे टोचा मारलेत. अजून माल आंबट आहे. असं झाडाला टोचा मारून झाड रिकाम केले त्याने. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे माल सेटिंग कमी झाले. त्याला त्या ह्याच्यासारखं कायमस्वरूपीचं हे लावलं